नमस्कार बंधू आणि भगिनीनो. प्रपंच करीत असताना परमेश्वर भक्तीची ओढ ही सर्वांना असतेच. फक्त प्रपंचात असताना काही जबाबदाऱ्या आपल्याला बांधून ठेवतात, पण अशी ही बंधने फार काळ राहत नाहीत. अशीच भक्तीची ओढ आणि संसारातील गुरफटून जाणे, त्यामुळे परमेश्वर भक्तीसाठीची तळमळ, अशा अनेक भावनांचे चित्रण करणारी श्री सिद्धारूढ कथामृत मधील ही ओवी क्रमांक 25 आपल्या आयुष्यात होणारी तगमग कशी व्यक्त करते. ओवी अशी आहे: प्रपंची गुंती परमार्थी रती, ऐसे दुखंड होऊनी चित्ती, काही काळ तळमळती, शेवटी त्याजिती संसारा. प्रपंचाचा गुंता हे न सुटणारे कोडे आहे. असा हा गुंता म्हणजेच संसारातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून परमेश्वर चरणी लीन व्हावे असा लोभस विचार करून आपण संसारात राहतो खरे, पण प्रपंचातून सुटका होत नाही. असे लक्षात आल्यावर आपले मन दुखंड होते, म्हणजे दोन भागात विभागले जाते. प्रौढावस्थेमध्ये आपल्या मनाची अशी अवस्था होते, प्रपंचातील गुंता सुटत नाही आणि हा गुंता सोडवल्याशिवाय परमार्थाकडे शांत मनाने जाता येत नाही. अशाच अवस्थेत आपण काही काळ तळमळत घालवितो. या प्रपंच आणि परमार्थाच्या संघर्षात आपण अडकून राहतो. पण सरते शेवटी हा संसार फसवा आहे. वय फुलपाखरासारखे केव्हा उडून गेले तेही कळत नाही. मग शेवटी मात्र आपण हा प्रपंचाचा रहाट गाडा सोडून एके दिवशी बाजूला होतो. शेवटी त्याजिती संसारा, म्हणजे अंतिम सत्य, खरा आनंद हा प्रपंचात नाही, हे फार उशिरा का होईना आपणास लक्षात येते. मग आपण या संसार गाड्याचा त्याग करून परमेश्वर चरणी लीन होऊ लागतो, त्याच्या भक्तीत रमू लागतो. कारण परमार्थ मार्गातील सुखच खरे आणि शाश्वत असते. जसजसे संसाराची वीण घट्ट होऊ लागते, तसे ते सोडविणे, तो गुंता, तो पाश चिकटत जातो. म्हणूनच पुढे महाराज म्हणतात: याकरिता स्वच्छंद बालपणी, शोधावा गुरु आत्मज्ञानी, त्याचा उपदेश घेऊन करणी, ज्ञान संपादनी वर्तावे. म्हणजे बालपणीच गुरु उपदेशानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. मगाशी वर्णन केल्याप्रमाणे आपली तळमळ होणार नाही, कारण गुरु उपदेशानुसार आपण प्रपंचात राहूनही भक्तीचे सुख, त्याचा आनंद किंवा भक्तीत तल्लीन होऊन जाऊ शकतो. पण हे सर्व कधी? तर बालपणापासून श्री सिद्धारूढ स्वामी किंवा श्री कलावती आईप्रमाणे भक्तीच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान देणारे गुरु सोबत असतील तर प्रपंचात आपली तगमग होणार नाही. नाहीतर हीच तळमळ आपल्याला संसाराचा त्याग करायला लावते. मगच आपण परमार्थाच्या मार्गाचे, भक्तीचे सुख घेऊ शकतो. त्यासाठीच श्री सिद्धारूढ महाराज म्हणतात: परमार्थी रती, म्हणजे परमार्थाचा आनंद उपभोगणे. या विविध मोहपाशांचे जंजाळ जेव्हा दूर होते, तेव्हाच चैतन्यरूपी शिवत्वाची प्राप्ती होते. शिवाशी एकरूप होण्यासाठी प्रपंचाबरोबरच आध्यात्मिक भक्तीच्या 6 पायऱ्या पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्या साधनेस षटस्थल साधना म्हणतात. प्रपंचात राहा, पण गुंतून जाऊ नका. म्हणून महाराजांनी आपल्याला या ओवीतून जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच सुंदर वैचारिक व भक्तिपूर्ण तसेच आध्यात्मिक विचारांच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार.